नमस्कार, मी स्वप्नील जाधव द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण मंचर येथील मंचर नगरपंचायत कार्यालय या ठिकाणी आलो आहोत. तर सकाळी आपण एक बातमी केली ती, जी स्ट्रीट लाईट आहे ती गेले 5 दिवसापासून चालू नाही आहे. तर या ठिकाणी आपण आता मंचर नगरपंचायत कार्यालयासमोर आलो आहोत. आपण या ठिकाणी जे अधिकारी आहे, संबंधित अधिकारी, त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. नक्की काय आहे प्रकार आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. ठेवू का मॅडम? सकाळी मॅडम आपण बातमी केली होती, त्या तुम्हाला संपर्क केला होता आपण. तर विषय असा होता, एक 5 दिवसापासून आपल्या तिथं स्ट्रीट लाईट नाही. जवळजवळ 15 ते 20 पोल जे आहेत त्यावरची स्ट्रीट लाईट लागत नाही. मात्र जे कर्मचारी आहे त्यांच्याशी मी बोललो, पण त्यांनी काय अपेक्षित उत्तर असं दिलं नाही. त्यांचं म्हणणं आहे कर्मचारी कमी आहे आणि आम्हाला वेळ नाही आहे, आम्ही दुसऱ्या कामांवरती आहे, असं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं. तर काय म्हणणे तुमच्याकडं तो विभाग आहे, काय सांगणार याच्यावर? सध्या जे वायरमन किंवा लाईट विभागामध्ये जे कर्मचारी आहेत ते दोघं पण SIR काम करण्यामध्ये त्यांना ती ड्युटी आलेली आहे, पण ते काम सांभाळून हे काम करतात आहे. मात्र 5 दिवस झाले बिबट्याचा प्रश्न त्या ठिकाणी गंभीर आहे. नागरिकांमधून ओरड होतीये. उद्या जर काही घटना घडली तर याला जबाबदार कोण? मंचर नगरपंचायत जबाबदार घेणार काही? ठीक आहे, काय तिथे अडचण काय अक्षय? तिथली सांडोली रोडची रिले गेलाय वाटतं. कोणतंही लक्ष नाहीये मंचर नगरपंचायत. ठीक आहे, तुम्ही मला आजच फोन केला होता. आम्ही कर्मचाऱ्यांना, तुमच्या कर्मचारी जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधत होतो आम्ही. ठीक आहे, बघते काय असेल ते, पण जो रिले गेलाय तो बदलून घेऊ. कारण आज 5 दिवस झाले संबंधित या संदर्भात मी बातमी प्रदर्शित केली आहे. 5 दिवसापासून त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटचा कधीपर्यंत होणार आहे ती करून घेऊ. तुमचा 1 2 ते 3 तासापूर्वी मला फोन आला होता. करून घेऊ, रिले पासून बदलून टाकू. कर्मचाऱ्यांना तुम्ही जे दिवसभर कर्मचारी काय करतात याच्यावरती तुम्ही त्यांना पण आमच्याकडे आहेतच ती कर्मचारी, पण त्यांचं SIR काम असल्यामुळे दोन्ही ड्युटी करतात. ड्युटी सांभाळून SIR पण ड्युटी करतात. येते जी घरपट्टी आहे तिथं जोरात वसूल केली जाते नागरिकांकडून. मग जर ह्या छोट्या गोष्टींसाठी मंचर नगरपंचायत कमी पडत असेल तर मग याला तुम्ही काय उत्तर देणार? जो रिले जो काय अडचण झाली आहे ते आम्ही करून घेतो दुरुस्त. तर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यासंग आपण चर्चा केली. त्यांनी सांगितले जो रिले गेला आहे तो आपण दुरुस्त करू, पण 5 दिवसापासून ही अडचण आहे. हे जे अधिकारी आहे यांनी या संदर्भात जे कर्मचारी आहे त्यांच्याकडून वेळोवेळी माहिती घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी बिबट्याचा मोठा वावर असतो. उद्या जर घटना घडली तर याला मंचर नगरपंचायत जबाबदार राहणार का? आणि असा नागरिकांचा प्रश्न आहे.